बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने एका धक्कादायक प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला। आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सख्ख्या भावाला कल्याण जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली। या प्रकरणी त्याला 10 वर्षाची सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश PR अष्टुरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। विशेष म्हणजे पीडित बहिणीने न्यायालयात दिलेल्या धाडसी साक्षीतून आरोपीला शिक्षा मिळणे शक्य झाले। ही गंभीर घटना 2015 साली डोंबिवली येथे घडली होती। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान आरोपी भावाने पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केले। यावेळी त्याचे वय 22 वर्ष होते। आता तो 32 वर्षाचा आहे। ऑगस्ट 2015 मध्ये पीडित मुलगी घरी एकटी असताना तिचा भाऊ रात्री 10:30च्या सुमारास तिच्या घरी आला। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। आरोपीने पीडितेला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, यामुळे ती प्रचंड घाबरली। या घटनेनंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात पीडिता घरात एकटी असताना हाच भाऊ तिच्या घरी आला आणि त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। पीडितेने त्याला मी तुझी बहीण आहे असे सांगून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता। पीडिता जोरजोरात ओरडू लागता आरोपीने टीव्हीचा आवाज वाढवला। पीडितेने मोठ्या बहिणीला सांगण्याची धमकी दिल्यावरही तो गप्प राहिला नाही। पीडितेचा तीव्र प्रतिकार पाहून आरोपीने स्वयंपाकघरातून चाकू आणून तो तिच्या पोटाला लावला। यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली। या झटापटीत पीडितेच्या पोटाला जखमही झाली होती। भावाच्या या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने अखेर आपला मित्र आणि वडिलांना हा प्रकार सांगून टाकला। मित्र आणि वडिलांनी त्याला धीर दिला, न घाबरता पोलिसात तक्रार करण्याचाही सल्ला दिला। यानंतर त्या पीडितेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली। यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी कल्याण न्यायालयात या प्रकाराची सुनावणी झाली। सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट कंदबिनी खंडागळे यांनी पीडित मुलीची बाजू मांडली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट रश्मी भांडारकर यांनी प्रतिवाद केलाय। आरोपीच्या वतीने जोरदार प्रतिवाद करण्यात आला असला तरी न्यायालयाने उपलब्ध असलेले ठोस पुरावे आणि विशेषतः पीडित बहिणीची साक्ष ग्राह्य धरली आहे। प्रतिवादाचे सर्व दावे फेटाळून लावत न्यायालयाने आरोपीला 10 वर्षाची सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। न्यायालयाने ठोठावलेला दंड पीडितेला देण्याचे आदेश दिले। याच व्यतिरिक्त शासनाच्या मनोधैर्यासारख्या पीडित केंद्रीय योजनांचा लाभ पीडितेला मिळवून देण्याची सूचना न्यायालयाने विधी व सेवा प्राधिकरणाला यावेळी केली आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।